वळूयात पुढच्या बातमीकडे। तर अंगणवाडी शिष्टमंडळ आणि मुख्यमंत्र्यांची बैठक निष्फळ ठरली आहे। 2 तास बैठक होऊन देखील या बैठकीत कोणताही तोडगा नाही निघाला आणि त्यानंतर आता अंगणवाडी सेविका मात्र संपावर ठाम आहेत। विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका आक्रमक झाल्यात। तर आपल्या मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांनी पुन्हा एकदा आझाद मैदानावर आंदोलन सुरू केलंय। जवळपास 1 महिन्यापासून हे आंदोलन सुरू आहे, तरी देखील आंदोलनकर्त्यांच्या मागण्या अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत। तर रात्री सरकारसोबत अंगणवाडी शिष्टमंडळाची तब्बल 2 तास चर्चा झाली, मात्र ही बैठक निष्फळ झाली असून आंदोलनकर्ते संपावर ठाम आहेत। यांना नोटिसा दिलेल्या आहेत। नोटिसा देऊन दबाव तंत्राचा वापर केलेला आहे। त्याला जशास तसं उत्तर दिलं जाईल आणि संप हा बेमुदत सुरू राहील। मुख्यमंत्र्यांची जी चर्चा आहे निष्फळ ठरलेली आहे। जो महत्त्वाचा मुद्दा मानधनवाढीचा होता त्यांनी त्यावर काही भाष्य केलेलं नाही आणि त्यामुळं मी एवढं सांगू इच्छितो की मी या ठिकाणी जो महाराष्ट्रात संप सुरू आहे, आज 31वा दिवस आहे, तो संप पुढे चालू राहणार। 2-3 अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी त्या ठिकाणी आम्ही क्लिअर केलेल्या आहेत। मागच्या 28 फरवरीला जी काही बैठक झाली त्यामध्ये काही ग्रॅज्युटी आणि पेन्शन आणि इतर मागण्यासंदर्भात जी काही चर्चा झाली होती त्या संदर्भामध्ये देखील आम्ही चर्चा केली। मागच्या वेळेस कशी बशी तरी ते 1,500ची वाढ अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी पचवली। मानधनवाढ 1,500 दिली, परंतु ना मोबाईल हातात पडलेला आहे, ना पेन्शनबद्दल काही पुढे हालचाल झालेली आहे, ना ग्रॅच्युटी। सुप्रीम कोर्टाने ग्रॅच्युटीबद्दल निर्णय देऊन सुद्धा अजूनही ग्रॅच्युटीबाबत सरकारने काहीही निर्णय घेतलेला नाही। म्हणजे हे सगळे अक्षरशः आम्हाला मागच्या वेळेचा संप मागे घेण्यासाठी केवळ मधाचं बोट लावल्यासारखं झालं आणि कमी मानधनवाढीवर आम्हाला मान्य करायला लावलं। आम्ही बाकी सर्व देतो हे म्हणून, आणि आता तोच मुद्दा ते पुढे करतात की मागच्या वेळी मानधनवाढ दिलेली आहे, बाकीचे सर्व पेंडिंग विषय ते आपण पेंडिंग विषय पूर्ण करूया। म्हणजे मानधनवाढीबद्दल अक्षरशः ते विषय पूर्णपणे टाळतायत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।